कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे गेल्यानंतर आता पुन्हा नव्याने एकदा सर्वच उमेदवारांना प्रचाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि आता प्रचाराचा जोर कोपरगाव शहरासह विविध प्रभागांमध्ये आपल्याला दिसून येत आहे। सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत, त्याचबरोबर जे नेते आहे नेत्यांच्या सुद्धा विविध बैठका ज्या आहेत मॅरेथॉन बैठका सुरू आहे। आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक युवकांनी प्रवेश केलेला आहे। विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। आपल्यासोबत युवा नेते विवेक कोल्हे आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। भैया, काय सांगाल, आज अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। निश्चितपणाने अनेक समुदायाला त्या ठिकाणी घाबरवलं जात आहे। ज्या पद्धतीचा समाजामध्ये द्वेष निर्माण करून एक ज्याला वोट बँक पॉलिटिक्स आपण म्हणतो, ही जुगारून आमच्या काही युवकांनी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये वसीमभाई चोपदार असतील, अल्ताफभाई बागवान, फारुखभाई शेख, समीर शेख, तौसिफ शेख, मौलाना ओवैस, म्हणजे या सर्वच जणांनी भारतीय जनता पार्टी किंवा कोल्हे परिवाराच्या विचारांवर विश्वास ठेवून एक विकासाची कास धरून त्या ठिकाणी या जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना जुगारून आमच्याकडे प्रवेश केलेला आहे। आणि याच्यासारखे अनेक युवक खरं तर रोजच आमच्याकडे प्रवेशाची गती ही चालूच आहे आणि रोजच प्रवेश आमच्याकडे होत आहे। त्याच्यामुळे आमचा हा विजय निश्चित आहे, या दृष्टिकोनातून वाटचाल आमची चालू आहे। सध्या आपण जर बघितलं तर अनेक मॅरेथॉन बैठका तुम्ही घेताय, अनेक शहरभर तुमचे दौरे सुरू आहे। कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? नाही, अतिशय चांगला प्रतिसाद आहे, परिवर्तनाची लाट आहे। आमचे जे युवक 40चे आहे, त्या 40चे युवक गेल्या 20-21 म्हणजे 18 वर्षाला जसं त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, त्यापैकी 20-21 वर्षामध्ये साधारण 16-17 वर्ष हे आमदारकी ही काळ्यांच्या घरात राहिलेली आहे। आणि त्या उलट गेले 4 वर्ष नगरपालिका ही प्रशासन आणि आमदार हे दोघं हाताळत होते। त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात असलेली एक लाट, खरं तर उद्रेक मी म्हणल असा एक जनसमुदायामध्ये झालेला आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी जे उमेदवार दिले त्यांच्यावर डबल त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि त्यांच्यावर देखील तितकीच नाराजी की 25 वर्ष जो माणूस या ठिकाणी फिरकून पाहिला नाही, तो आज लागेल ते द्यायला तयार झालेले आणि अगदी ताजमहल बांधून देण्यासारखे स्वप्न, दिव्य स्वप्न आज लोकांना दाखवताय। पण त्यांच्या भूलथापांना बळी न पडता लोक निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी, लोकशाही आणि मित्रपक्ष RPIच्या सर्व 31चे 31 उमेदवारांना 21 तारखेला निवडून देतील याची मला खात्री आहे। आपण राष्ट्रवादीचे जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात हे सांगितलेलं आहे, परंतु आपण जर बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की राजकीय षडयंत्र रचला जातोय आणि त्यामुळे समता जी त्यांची पतसंस्था आहे त्याची बदनामी केली जाते। तर नेमकं राजकीय षडयंत्र कोण रचतंय? नाही, अजिबात नाही। कोपरगाव ही सहकार्याची भूमी म्हणून आपण बघितलं जातं। सहकारामध्ये आम्ही कधीच एकमेकावर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले नाही, परंतु कायदेशीर बाबी आहे। कोपरगावातली लोक नाही आहे, बाहेरील लोक येऊन त्या ठिकाणी तक्रारी करता आहे आणि शेवटी पोलीस प्रशासन कोणीही सांगितलं म्हणून काही गुन्हे दाखल करून घेत नाही। त्याच्यामध्ये काही तथ्यता असली तरच गुन्हा दाखल होतो। किंवा सहकार खातं जे की अजितदादा पवार यांच्याच आधिपत्याखाली मंत्री त्या ठिकाणी आहे, आणि तरी देखील त्या ठिकाणी जेव्हा एखादी तक्रारीची नोंद होती आपल्याच माध्यमातून मला कळलं, आणि त्याच्यामुळं निश्चितपणाने योग्य ते कारवाईने ठेवीदारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। योग्य ती चाचपणी होऊन त्याच्यात होईल, त्याच्यात आमचा राजकीय हस्तक्षेप असण्याचा काही विषय येत नाही। आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं उगाच कुठंतरी स्वतःच्या चुका झाकून सहानुभूतीचं काहीतरी फायदा घेण्याचा एक केविळवाणी प्रयत्न मला असं वाटतं त्यांनी विरोधक म्हणून आणि राजकीय हेतूने प्रेरित म्हणून हे जे काही टीका करताय ते काही उचित नाही असं मला स्वतःला वाटतं। खऱ्या अर्थाने बघितलं तर या निवडणुकीमध्ये कोपरगाव शहर विकासाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, परंतु कुठेतरी वेगळ्या दिशेने चर्चा चाललेली असं आपल्याला वाटतं? नाही, अजिबात नाही। विकासावर जर आली निवडणूक तर ते त्या ठिकाणी कुठेतरी मागं पडताना दिसत आहे। 75 कोटी खर्च झाले 4 वर्षामध्ये, ते गेले कुठं रस्त्यांवर। 75 लाखाची फवारणी झाली 4 वर्षात, बिलं काढणे गेले पण फवारणी प्रत्यक्ष झाली नाही। 5-6 हजार मयत जनावरं विल्हेवाट लावण्याची बिलं काढले गेले पण त्याचा कुठंतरी लोकांना लक्षात येत नाही। गढूळ पाणी 125 कोटी खर्च करून सुद्धा त्या ठिकाणी दिवसाड पाणी देण्याचं स्वप्न दाखवलं होतं, 70 दिवसही पाणी आलेलं नाहीये। म्हणून हे सगळे विकासाचे प्रश्न, आम्ही विकासनामा जाहीर केला, आम्ही विश्वासनामा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला, आणि विकासावर चाललेली निवडणूक कुठेतरी आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे हे लक्षात आल्यावर ह्या विरोधकांनी त्याला दिशा बदललेली आहे। म्हणून मी वारंवार 3दा आवाहन केलं, आता 4थ्यांदा तुमच्या समोर मी आवाहन करतो की विकासाच्या मुद्द्यावर आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा समोरचे उमेदवार असतील,
यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथं मैदानावर यावं आणि खुलेआम आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्याशी चर्चा करावी झालेल्या भ्रष्टाचारावर, 3,000-4,000 कोटीच्या हिशोबावर आणि विकासाच्या भविष्यात असलेल्या मुद्द्यांवर. त्याच्यामुळे ते भरकटण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, एवढंच माझं मत आहे. आपण जर बघितलं तर कोपरगाव शहरामध्ये वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे या संदर्भामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींनी सीएम, डीसीएम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे, कारवाईची मागणी केली. तुम्ही देखील करा. निश्चितपणाने हास्यास्पद आहे. लोकप्रतिनिधी गेल्या 4-5 वर्ष ते होते, त्यांच्याच दैनंदिन वावराच्या रस्त्यावरून या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यांच्या डोळ्याखाली त्यांचे सुयसहायक हे कशासाठी आहात? ते सामाजिक कार्य करण्यासाठी थोडी जेलमध्ये आहे. त्यांनी त्या ठिकाणी शस्त्र घेऊन हल्ले केले, मारामाऱ्या केल्या. ही गुन्हेगारी कोणी केली? हे सगळं पाप त्यांच्यावर आहे. काल परवा चोरीचा गुन्हा झाला त्या ठिकाणी, सोने चोरीचा. त्याच्यामध्ये देखील त्यांच्या शहरचे पदाधिकारी आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांचं धडधडीत पोलीस स्टेशनला त्यांचे नावं त्या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याच्यामुळे या 2 केसेस नाही, अशा अनेक केसेस. आणि ज्या वेळेस काल परवाची घटना घडली, 24 तासात त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आचारसंहिता असल्यामुळे कुठलाही दबाव चालत नाहीये म्हणून ते पकडले. परंतु हेच पवित्र कुराण शरीफ ज्यावेळेस झालं त्याच भागात झाली. 2 वर्ष होऊन गेले. एखाद्या धार्मिक ग्रंथाची विटंबना होऊन 2 वर्ष झाले आणि अद्यापही ते लोक पकडले जात नाही. याच्यातच सगळं काही आलं की सोयीस्कररित्या कार्यकर्त्यांना बचाव करण्याचं काम लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष करत आलेले आहे. आणि आता हे खोटं पांघरून, कारण की ह्या सगळ्या गोष्टी अंगलात आलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात शहरवासियांचं मत झालेलं आहे. म्हणून आता सुधारणा करण्याचा प्रयत्न हा करता आहे, पण खूप वेळ निघून गेलेली आहे. लोक, मतदार आता योग्य त्या वेळी मतदानाच्या माध्यमातून त्यांना हे उत्तर देणार आहे. माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आवाहन केलं की भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना तुम्ही निवडून द्या. मागच्या वेळेस त्यांनी आवाहन केल्यानंतर मला निवडून दिलं होतं लोकांनी, यावेळेस मलाच निवडून दिले. नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल. पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी निष्ठावानपणे काम करतो आहे. आता आम्हाला काही मागच्या आमदारकीला आम्ही थांबलो, त्याच्यामुळे पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अतोनात त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्याच्यावर मला फारसे काही भाष्य करायचं नाही. ज्यावेळेस 2016ची निवडणूक झाली, ते निवडून आले, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदार असलेल्या ताई कुल्ले होत्या. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला कोणताही सपोर्ट केलं नाही किंवा कामात अडथळे आणण्याचं काम केलं, परंतु विद्यमान आमदारांनी सहकार्य केलेलं आहे आणि पुढे देखील सहकार्य करतील. कसं पाहताय? ते जर म्हटले असतील की पुढे विद्यमान आमदार सहकार्य करतील, तर मग याच्यातच सगळं काही आलं. कोपरगावची जनता सुज्ञ आहे. अचानक गल्ली बोळामध्ये त्या ठिकाणी गाड्या फिरायला लागल्या, अनाउन्सिंग व्हायला लागल्या आणि ते जर तुमच्या मीडियामध्ये सांगता आहे की मी जर पुढे निवडून आलो तर कोपरगावचे विद्यमान आमदार मला सहकार्य करतील, मग याच्यात समजून घ्या फार मागं नाही. जनतेला माहिती आहे, काही महिने किंवा साधारण 6 महिने वर्षभरापूर्वी आदरणीय समोरचे जे उमेदवार आहेत ते लोकप्रतिनिधी विजयराव वाडणे आणि अजून हे काही नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आलेले होते. त्याच्यामुळं ही पडद्यामागची युती ही सर्वश्रुत आहे की फक्त एका विशिष्ट घटकाला आरोप करायचे. मग 4 वर्ष जेव्हा कारभार हा आमदारांचा होता, त्या कारभारावर तुम्ही टीका का करत नाही, हा माझा खरं तर प्रतिप्रश्न त्यांना आहे. परंतु अशा पद्धतीने ठरून या सगळ्या शक्ती, अदृश्य आणि दृश्य पद्धतीच्या शक्ती एकत्रित येऊन कुठंतरी कोपरगावच्या विकासाला खो घालण्याचा प्रयत्न आहे. कारण की आमदारकीला आपल्याला कमळ किंवा भाजपाला मत देता आलेलं नाही. खासदारकीला देखील तो पर्याय उपलब्ध नव्हता, मित्र पक्षाला गेलेला होता. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे की शहराला निधी द्यायचा असेल तर आपल्या कमळ चिन्हाचं इथं नगराध्यक्ष पाहिजे. आणि म्हणून मी विश्वास देऊन ते गेलेले आहे की विश्वासनाम्यातील आमचे सर्व अटी पूर्ण करणार आणि विजयी सभासाठी या ठिकाणी येणार आहे. म्हणून कोपरगावकर निश्चितपणाने त्यांचा शब्द पाळणार नाही आणि भक्कमपणे आमच्या 31 उमेदवारांच्या मागे उभे राहतील आणि 21 तारखेला 31 चिन्ह केल्याशिवाय ते राहणार नाही याची मला खात्री आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगाव शहरातील जे जनता भारतीय जनता पक्ष, लोकसेवा मित्रपक्ष आघाडीच्या सर्वच उमेदवारांना व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास विवेक कोल्हे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.